मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। वंचित बहुजन आघाडी आणि मवियातल्या जागा वाटपाची बोलणी फिसकटली आहे असं जवळपास पाहायला मिळतंय। मात्र आता यावरून काँग्रेसमध्ये देखील एक वाक्यता काही दिसत नाहीये आणि नेमकी हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। वंचित बहुजन आघाडी आणि मवियातील जागा वाटपाची बोलणी फिसकटली आहे। तरी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस संदर्भात सहकार्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे काँग्रेसनं अकोल्यात आंबेडकरांना पाठिंबा द्यावा अशी मागणी कार्यकर्ते करतायत असं वडेट्टीवार म्हणतायत। त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देणार का अशी चर्चा आता जोर धरतीये। वंचित बहुजन आघाडी मवियात नसली तरी वंचितनं काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देऊ केलाय। काँग्रेसनंही वंचितच्या या देऊ केलेल्या पाठिंब्याच्या मोबदल्यात प्रकाश आंबेडकरांना रिटर्न गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलाय। प्रदेश काँग्रेसनं अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा विचार केलाय। याबाबत काँग्रेस हायकमांडला कळवल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे। ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणं हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत ही बाब मवियाची नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसनं समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर समर्थन देण्याचं ठरवलं। हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढंच मी सांगितलं। काँग्रेसच्या अकोल्यात पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही नापसंती दर्शवली। महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही, पण अनेकांचे प्रयत्न ही बिघाडी व्हावी म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न गेल्या काही दिवसात केलेले आहेत, पण ती बिघाडी आम्ही होऊन देणार। प्रकाश आंबेडकरांकडे कुठलंही समर्थन मागितलं नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत, द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल। त्याच्यामुळे मी मुद्दाहून आज त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य या ठिकाणी करायला मी करणार आहे, पण योग्य वेळेस सगळ्या भूमिका आम्ही मांडू। प्रकाश आंबेडकरांनी देऊ केलेला पाठिंबा आणि काँग्रेसनंही पाठिंबा देण्याचा केलेला विचार हा सगळा माइंड गेम आहे। राजकारणातल्या या माइंड गेम मध्ये कोण कोणाच्या जाळ्यात अडकणार हे पाहावं लागणार आहे। ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजपच्या नेत्याशी छुपे संबंध असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। आंबेडकरांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। काँग्रेस नेत्यांनीही प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलंय। कोणत्या बड्या नेत्याचे भाजपशी छुपे संबंध? प्रकाश आंबेडकरांचा निशाणा कुणावर? आंबेडकरांच्या आरोपांना काँग्रेसचं सडेतोड उत्तर। काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे भाजपशी छुपे संबंध असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या तंबूत एकच खळबळ उडवून दिली। नागपुरात नितीन गडकरींचा पराभव होईल याचं दुःख काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा, काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला। अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील, नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं। प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांना शिवसेनेनंही दुजोरा दिलाय। काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला। काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे, शिवसेनेशी बी आहे। फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाखवत नाही।
म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो. काँग्रेसमध्ये कधीही एक वाक्यता नव्हती ना राहणार सुद्धा नाही. म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. काही छुपा पाठिंबा देतात. आता काहींचा प्रवेश सुद्धा 2-3 दिवसात होणार आहे. नाना पटोलेंनीही प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय. भाजपशी छुपे संबंध कुणाचे आहेत हे लवकरच समोर येईल असं नाना म्हणाले. तुमचं भाजपसोबत छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप आहे. कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू. 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या आरोपांनी काँग्रेस नेते एकमेकांकडे संशयानं पाहू लागले तर नबल वाटू नये. अमोल नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.